नमस्कार. मी प्राध्यापक अमेय समर्थ, एक नॉर्मल टॅक्स पेयर आहे. माझा बिझनेस आहे बोईसरमध्ये आणि मी राहतो ठाण्यामध्ये. त्यामुळे मुंबई अहमदाबाद हायवेवरती मला जवळजवळ दर आठवड्यातनं दोनदा तरी ट्रॅव्हल करावं लागतं. आणि हा हायवे मागचा जवळजवळ 1 ते 1.5 महिना कम्प्लिटली ब्लॉक्ड आहे आणि ह्या हायवेवरती कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. आता सगळंच्या सगळं काम एकदम एकत्र एकाच वेळी काढल्यामुळे प्रचंड पंचायत होते आहे, खूप जास्त ट्रॅफिक होतो आहे. आणि हा हायवे इतका जास्त रहदारीचा आहे, एक महत्त्वाचा नॅशनल हायवे असल्यामुळे इथे हेवी व्हेकलचा ट्रॅफिक खूप जास्त असतो. आणि अक्षरशः या कामामुळे एक सिंगल लेन सध्या ओपन असते. आणि अशी सिंगल लेनची ओपनिंग जवळजवळ 6-7 किलोमीटरसाठी असते. म्हणजे एकेका पॅचमध्ये 6-7 किलोमीटर एका लेनचं काम चालू आहे आणि एकच लेन चालू असते. सगळा जो पसारा असतो त्यांचा कामाचा तो आजूबाजूला पडलेला असतो. प्रचंड विचित्र परिस्थिती असते आणि त्याच्यामधनं या गाड्या जात असतात. एखादी जर हेवी व्हेकल ह्या लेनमध्ये बंद पडली, जे खूप वेळा होतं आहे आजकाल, की हा सगळा हायवे मागे ब्लॉक होतो. आजही असंच झालं. आज मी फार इमर्जन्सी असल्याशिवाय माझी गाडी घेऊन निघत नाही, मी ट्रेननी ट्रॅव्हल करतो. पण आज माझ्या मामांचं निधन झालं आणि त्यामुळे मला अर्जंटली निघावं लागलं पहाटे 4:45 वाजता बोईसरमधून. जेव्हा मी 4:45 वाजता बोईसरमधून निघालो, 3 तास लागले मला फक्त वरई नाका गाठण्यासाठी. वरई नाका हा बोईसरपासून साधारण 25 ते 30 किलोमीटरवरती आहे आणि हा वरई नाका गाठण्यासाठी मला जवळजवळ 3 तास लागले. एकाच ठिकाणी गाडी जवळजवळ 2 तास उभी होती. प्रचंड हॅरॅसमेंटची कंडिशन होती. आणि मित्रहो, लक्षात घ्या, ही गोष्ट माझ्यासोबत मागच्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यांमध्ये रादर ही तिसऱ्यांदा घडते आहे ही गोष्ट, की जिकडे गाडीमध्ये एकाच ठिकाणी अडकलो आहे. अर्धा एक तास गेला आहे. आज खूप जास्त झालं. आज जवळजवळ 2-2.5 तास, 2-2.25 तास रादर एकाच ठिकाणी गाडी उभी होती. प्रचंड त्रास झाला. बऱ्याच बायका आहेत, मुलं आहेत, ज्यांना टॉयलेटला जायचं असतं पण भर रस्त्यामध्ये असं जाता येणार नाही, त्यामुळे खूप त्यांना त्रास होतो. काल अशी बातमी आली की एक ॲम्ब्युलन्स याच ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती आणि त्याच्यामध्ये जो मुलगा होता इमर्जन्सी कंडिशनमध्ये तो दगावला. आजसुद्धा माझ्या बाजूनी अशीच एक ॲम्ब्युलन्स जात होती आणि त्या ॲम्ब्युलन्सला जायला जागा मिळत नव्हती. ती जाऊ शकत नव्हती. ती क्लिअर करायला तिकडे ना पोलीस होते ना कोणी प्रशासन होतं. मी फक्त प्रशासनावरती किंवा सरकारवरती आरोप करणार नाही आहे, कारण मला माहिती आहे सगळ्यांचे आपापले प्रॉब्लेम्स असतात. प्रशासन किंवा सरकारही आपापल्या पद्धतीने मार्ग शोधत असतं आणि त्याप्रमाणे काम करत असतं. पण अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा त्याचा सिरियसनेस खूप जास्त आहे हे कुठेतरी कोणीतरी दाखवून दिलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर उपाय करता येईल. आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही रस्त्याची कामं करू नका किंवा तुम्ही असं का करता किंवा तुम्ही मुद्दामून हे करता, सरकार काय करतंय वगैरे, लगेच सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, हे पॉलिटिकल गोष्टीकडे करण्यात काही पॉईंट नाही आहे. पण तुम्ही जे काही काम करताय, माझं सरकारला ही रिक्वेस्ट आहे, तुम्ही ज्यावेळेला ही कामं करता तेव्हा कृपया याचं प्लॅनिंग नीट करा. त्याचे परिणाम काय होणार आहेत, किती होणार आहेत, त्याच्यातनं काय सहन करावं लागणार आहे याचा कृपया एकदा विचार करा. आणि बरं, आता तो विचार झालेला नाही आहे, आता गोष्टी अडकलेल्या आहेत, तर आता तरी काहीतरी असा याच्यावरती उपाय करून ठेवा की ज्यामुळे आम्हाला 3-3 तास एका ठिकाणी अडकावं लागणार नाही. आमच्या सगळ्या दिवसाचा किंवा आमच्या सगळ्या प्लॅनचा पूर्णपणे जो बोजवारा उडतो आहे तो होता कामा नये. कृपा करून आम्हाला यामध्ये मदत करा. मी ॲक्च्युली 2 हात जोडू शकत नाही आहे कारण माझ्या एका हातात मी फोन पकडला आहे, पण समजा मी हात जोडतो आहे. कृपा करून आमच्यासारख्या लोकांना त्रास देऊ नका. हा प्रचंड त्रास होतो आहे आम्हाला. आणि आम्ही अर्थातच सन्माननीय आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. मग तुम्ही मुख्यमंत्री साहेब असाल, उपमुख्यमंत्री असाल दोन्ही, किंवा आणखीन कुठलेही मंत्री असाल किंवा विरोधी पक्ष नेतेसुद्धा असाल, या सगळ्यांकडे आम्ही आमचे सन्माननीय आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत असतो. तर तुमच्याकडनं आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांवरती ताबडतोब त्वरित उत्तरांची आणि त्वरित उपाययोजनांची एक अपेक्षा आहे. तसंच माझ्या पत्रकार मित्रांना सगळे जे आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की कृपया अशा ह्या गोष्टी दाखवा रे. ह्या गोष्टी तुम्ही कुठे दाखवत नाही, ह्याच्या स्टोरीज कधी बनत नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या कुठेतरी म्हणजे तुमच्या ज्या बाकीच्या स्टोरीज चालतात, आता एक कुठलं तरी आंदोलन होतं, त्यात कुठेतरी एक नेता उभा राहतो, तो काय करतो आणि काय नाही करतो ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. एखादा नेता रोज त्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सकाळी येऊन बोलतो, त्याच गोष्टी परत दाखवल्या जातात. पण म्हणजे बघणारे मूर्खासारखे बघतात सुद्धा
आणि त्यामुळे तुम्हाला TRP मिळतो, तुमचंही पोट आहे त्याच्यावरती, तेही आम्ही समजू शकतो. म्हणजे सगळं आम्ही मान्य करायला तयार आहोत. पण आमच्यासाठी सुद्धा काहीतरी करा. नेत्यांनो आमच्यासाठी काहीतरी करा. पत्रकारांनो तुम्ही ह्या गोष्टी दाखवा, खरे प्रश्न दाखवा. आमचा जो तळतळाट आहे ना आतला, जो 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 प्रचंड प्रमाणात त्रास आम्हाला सर्वसामान्य लोकांना होतोय ना, जे आम्ही खिशातनं ज्यावेळेला आलाय मार्च महिना चालू आहे आणि त्याच्या मागच्या महिन्यामध्ये माझा किती टॅक्स कापला गेलाय मला माहिती आहे. जो टॅक्स आम्ही भरतोय खिशातनं, त्याच्यानंतर आम्हाला जर अशी ट्रीटमेंट, अशी वागणूक मिळत असेल तर आम्ही कसं पाहायचं या सगळ्या गोष्टीकडे, हे आम्हाला खरंच कळत नाही. त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, आय डोंट नो हा मेसेज तुमच्यापर्यंत कसा पोचेल, किती लोकांपर्यंत पोचेल, त्याचा काय फायदा होईल नाही होईल, पण आज ह्या सगळ्या गोष्टी तुंबल्या होत्या, त्यामुळे मी बोलण्याचा प्रयत्न केला. परत सांगतो, माझा कोणावरही आरोप नाही, माझा सरकारवर आरोप आहे ना, माझा कुठल्या विरोधी पक्षावर आरोप आहे किंवा कोणावरही आरोप नाही. पॉलिटिक्स इकडे खेळायचं नाही, कारण निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे लगेच ह्याला पॉलिटिकल रंग दिला जातो आजकाल. पण ह्या सगळ्यांनी थोडी सेन्सिटिव्हिटी ठेवून जर काम केलं ना तर अशा गोष्टी होणार नाहीत. कृपा करून आमच्यासाठी काहीतरी आमचा विचार करा रे. एवढंच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जे प्रशासकीय लोक आहेत, जे पोलीस आहेत, जे नेते आहेत, जे पत्रकार आहेत, ज्या सगळ्यांना ह्या सगळ्यावरती आवाज केला पाहिजे, तर किंवा ह्या गोष्टी आवाज करणं म्हणजे काही नुसतं आंदोलन करणं नव्हे, दाखवून दिल्या पाहिजेत ॲटलिस्ट की बाबा हे असं होतं, याच्यावर उपाय करा. ते जर आपलं काम आपण केलं ना सगळ्यांनी प्रामाणिकपणे, तर ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि आम्ही प्रामाणिकपणे टॅक्स भरतोय, आम्ही आमच्या देशासाठी जे कॉन्ट्रीब्युशन द्यायचं ते देतोय. तुम्ही आमच्यासाठी आमची थोडी तरी काळजी घ्या रे, एक विनंती आहे. आता मी माझी गाडी सुरू करतो आणि तुम्हाला सगळा ट्रॅफिक दाखवतो. जर पत्रकारांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचला तर कृपा करून योग्य पद्धतीने एडिट करून जेवढा हवा आहे तेवढा बनवून तुम्ही दाखवा.